हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत ब्राईट फ्युचरमध्ये, की डायरेक्ट फुल पॅकेजमध्ये असो, म्हणजे फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग सगळं ब्राईट फ्युचर करणार असेल, ते पॅकेज असो किंवा गायडन्स पॅकेज असो, हे दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी हा कंपल्सरी व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं किंवा हे रजिस्ट्रेशन का गरजेचं आहे आपल्याला महाराष्ट्राची काउन्सिलिंग करताना, याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपल्याला हे काउन्सिलिंग करणं का गरजेचं आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे फॉर एक्झाम्पल, तर तो जो फॉर्म आहे फॉर एक्झाम्पल, त्या फॉर्म बद्दल सांगतो आहे की जो आपण काउन्सिलिंग करताना आपल्याला एमबीबीएसचं काउन्सिलिंग करायचं असो, बीएमएसचं काउन्सिलिंग करायचं असो, कोणत्याही कोर्सचं काउन्सिलिंग करायचं असो, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस अँड बीपीटी, ग्रुप ए, ग्रुप बी अँड ग्रुप सी, अशा पद्धतीने जी काउन्सिलिंग चालते त्या काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. बघा, फॉर्म फिलिंग ब्राईट फ्युचर करणार आहे तुमचं. जर तुम्ही फुल पॅकेज घेतलेलं असेल आणि गायडन्स पॅकेज जर घेतलेलं असेल, फॉर्म फिलिंग तुम्हाला स्वतःला करायची. दोन्ही कंडिशनमध्ये फॉर्ममध्ये कुठलीही मिस्टेक न हो म्हणून हा फॉर्म आम्ही आधीच तुमच्याकडून भरून घेत असतो. आमचं हे सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण फॉर्म जशाचा तसा फीड आहे. हा फॉर्म जसा तुम्ही फिल कराल तसाची तसा आम्ही ऑनलाईन सीईटी सेलला अपलोड करून आणि तुम्हाला फायनल कॉपी पाठवणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही जर फिल करताना घरी व्यवस्थितपणे शांत बसून प्रॉपर इन्फॉर्मेशन टाकून आणि त्यानंतरच फॉर्म फिल करायचा आहे. या फॉर्ममध्ये कुठल्या गोष्टी गरजेच्या आहे किंवा कशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स कुठून भेटतील तुम्हाला, याबद्दल मी आज तुम्हाला प्रॉपर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवतो आहे. हा फॉर्म कसा फिल करायचा याची लिंक तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ग्रुपमध्ये भेटणार आहे आणि रजिस्टर्ड ग्रुपमध्ये याची लिंक भेटल्यानंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल या फॉर्म मधले ज्या डिटेल्स आहेत किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ऑलरेडी सबमिट केलेले असतील ब्राईट फ्युचरला, किंवा तुम्ही अजून प्रोसेसमध्ये असाल तर तुमचे जे डॉक्युमेंट्स पेंडिंग जे असतील, फॉर एक्झाम्पल मेडिकल फिटनेस असेल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एनसीएल, या सर्व गोष्टी तुम्ही ॲज सून ॲज पॉसिबल ब्राईट फ्युचरच्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये टाका. तेही तुम्हाला ज्या साईजेस दिल्या आहेत त्या साईजमध्ये टाका. खूप जास्त मोठी फाईल टाकू नका, कॉम्प्रेस करत बसावं लागतं, खूप जास्त टाइम जातो. सो त्यामुळे तुम्ही ते डॉक्युमेंट सायबर कॅफेमधून अशाच पद्धतीने स्कॅन करा की ते प्रॉपर साईजमध्ये असणार आहे. आता येऊया आपल्या फॉर्मवरती, जो की आपल्याला काउन्सिलिंगसाठी खूप गरजेचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फॉर्मला स्टार्ट करताना आपल्याला इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की फॉर्म स्टार्ट करत असताना आपल्याला सगळ्यात पहिला पॉईंट बघा, जेव्हाही फॉर्म आपण स्टार्ट करतो, हा फॉर्म भरायला स्टार्ट केल्यानंतर सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पॉईंट येतो नीट यूजी डिटेल्स. नीट यूजी डिटेल्स मध्ये काय काय येणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. सगळ्यात पहिलं, सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन अँड सीईटी सेलचा पासवर्ड. काय आहे सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन? ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीची एक्झाम दिलेली आहे, म्हणजे महाराष्ट्र सीईटीची एक्झाम दिली आहे, त्यांच्याकडे हा आयडी पासवर्ड नक्की असणार आहे. म्हणजे जो आयडी पासवर्ड तुम्ही सीईटी सेलची, एमएच सीईटीची जी इंजिनिअरिंग साठीची किंवा अदर ऍग्रिकल्चर या कोर्सेससाठीची जी एक्झाम दिलेली आहे, त्या एक्झामला जो तुम्ही फॉर्म फिल करताना जो आयडी पासवर्ड यूज केलेला आहे, तो आयडी पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आता हे झालं ज्यांनी एक्झाम दिली होती, पण ज्यांनी एक्झाम दिलेली नाहीये त्यांनी कुठून हा सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करून आयडी पासवर्ड मिळवायचा आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो. जस्ट वेट अ मिनिट. हा आयडी पासवर्ड तुम्हाला भेटणार आहे एमएचसीईटीचे जे रजिस्ट्रेशन पोर्टल आहे, फॉर एक्झाम्पल त्या पोर्टलवरती जाऊन भेटणार आहे. हा फॉर्म कशा पद्धतीने आहे याच्याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. ही एमएचसीईटीची जी बेसिक वेबसाईट आहे त्या बेसिक वेबसाईटवरती आहे. या बेसिक वेबसाईटवरती आल्यानंतर जर सीईटीची एक्झाम दिलेली नाहीये आणि तुम्हाला हा आयडी पासवर्ड कशा पद्धतीने मिळवायचा याच्याबद्दल पहिलं थोडक्यात सांगून देतो. मग आपण फॉर्मला पुढे कंटिन्यू करूया. या ठिकाणी कॅन्डिडेट म्हणून एक ऑप्शन येतो. हे तुम्हाला माहितच असेल, सीईटी सेल टेस्ट, म्हणजे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, अशा पद्धतीने ही वेबसाईट येते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची. या ठिकाणी कॅन्डिडेट हा एक ऑप्शन आहे. कॅन्डिडेट ऑप्शन मध्ये ऍडमिशन प्रोसेस, ऍडमिशन इयर 2026-27 क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पोर्टल दिसणार आहे. सॉरी, अँड कॅन्डिडेट नाही, सीईटी सेल एक्झामिनेशन पोर्टल 2026, पोर्टल नंबर 2 वरती क्लिक करायचं. पोर्टल नंबर 2 वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व डॅशबोर्ड दिसेल. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलची एक्झाम ऑलरेडी दिली आहे त्या विद्यार्थ्यांना हा रजिस्ट्रेशन मेल आयडी आणि पासवर्ड त्यांच्याकडे असणार आहे. त्यांना क्रिएट करायची गरज आहे का? नाही, त्यांनी तोच तिथे फॉर्म मध्ये फिल करायचा आहे. जे विद्यार्थी अजून त्यांनी कुठलाही रजिस्ट्रेशन किंवा सीईटी सेलची एक्झामिनेशन दिलेलंच नाहीये
त्या विद्यार्थ्यांनी इथे या रजिस्ट्रेशन पोर्टलवरती जाऊन तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ईमेल आयडी, पासवर्ड, कन्फर्मेशन पासवर्ड हे सगळं करून रजिस्ट्रेशन करून आयडी, पासवर्ड आणि मध्ये जाऊन इन्फॉर्मेशन डिजी लॉकरशी कनेक्ट करून आणि तुम्हाला अपार आयडी वगैरे टाकून आणि तुम्हाला हे रजिस्ट्रेशन आयडी भेटणार आहे. जर तुम्हाला समजलं नाही युट्यूबवरती अपार आयडी कसा क्रिएट करायचा किंवा रजिस्ट्रेशन कसं करायची याची एक स्पेशल व्हिडिओ बनवलेली आहे. ती व्हिडिओ तुम्ही बघून आणि हे रजिस्ट्रेशन करून त्याचा आयडी, पासवर्ड मिळवू शकता. हे झालं आपलं एक एक हा 2 पॉइंट झाले याच्याबद्दल. सीईटी सेल आयडी, त्यानंतर सेल आयडी, पासवर्ड. आता पुढे येऊ नीट रोल नंबर. नीट रोल नंबर कुठे असतो? नीटच्या नीट स्कोर कार्डवरती नीट रोल नंबर असतो. ऍप्लिकेशन नंबर तिथेच असतो. डेट ऑफ बर्थ ऍज अकॉर्डिंग टू नीट स्कोर, म्हणजे नीट स्कोर कार्डवरती जी डेट ऑफ बर्थ असणार आहे ती टाकावी लागणार. ऑल इंडिया रँक नीट मार्कशीट वरती भेटणार. नीटचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे. पीसीबी 720 पैकी तुम्हाला पीसीबी मध्ये किती मार्क्स आलेले, म्हणजे जे नीटच्या स्कोर कार्डवरती जे मार्क्स येतात पीसीबी साठी फिजिक्सचे पर्सेंटाईल किती आले, केमिस्ट्रीचे किती आले, बायोलॉजीचे किती आले, टोटल पर्सेंटाईल किती आहे, हे सगळं फिल करायचं आहे नीटच्या स्कोर कार्डवरतून. म्हणजे नीटच्या स्कोर कार्डवरतूनच या सगळ्या डिटेल्स तुम्हाला भेटणार आहे. या प्रॉपर त्या ठिकाणी फिल करायच्या आहे. मिस्टेक करू नका. अजूनही मी परत एकदा सांगतो, तुम्ही जे फील कराल असाच्या असा फॉर्म तुम्हाला सीईटी सेलला सबमिट केला जाणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट येऊया, ती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्यामध्ये काय काय भरायचं आहे बघून घ्या आपल्याला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, अकॉर्डिंग टू नीट स्कोर कार्ड फुल नेम टाकायचं आहे स्टुडंटचा. नीट स्कोर कार्ड प्रमाणे प्रॉपर फुल नेम टाकायचं आहे. तुम्हाला जर नेम चेंज आफ्टर 10th आफ्टर मॅरेज किंवा जर 10वी नंतर काही नाव वगैरे चेंज केलेलं असेल किंवा मॅरेज नंतर आफ्टर नाव चेंज केलेलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फादर नेम, मदर नेम, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, सीईटी सेलचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर. आता रजिस्टर्ड मोबाईल नंबर का पाहिजे? जे मगाशी तुम्ही सीईटी सेलचं बघितलं त्या ठिकाणी जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर तो टाकायचा. अल्टरनेटिव्ह मोबाईल मध्ये पॅरेंट्सचा नंबर टाकायचा. सीईटी सेलला रजिस्टर्ड मेल आयडी, तुमचा मेल आयडी सीईटी सेलला कोणता रजिस्टर्ड आहे तो मेल आयडी. अल्टरनेटिव्ह मेल आयडी. आधार कार्ड कीप कॉन्फिडेन्शियल, आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी. रिलिजियस कोणता आहे, मदर टंग आणि अपार आयडी. अपार आयडी तुम्हाला मी जसं बोललो की एक युट्यूब व्हिडिओ भेटणार आहे तुम्हाला अपार आयडी साठी. त्या ठिकाणी अपार आयडी प्रॉपरली कसा पद्धतीने क्रिएट करायचा याबद्दल व्हिडिओ आहे. माझीच व्हिडिओ आहे ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला. त्यानंतर पुढे येऊया परमनंट ऍड्रेस. बघा या सगळ्या फॉर्म मध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या तुम्हाला खूप गरजेच्या आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर कुठलीही मिस्टेक करू नका. पॅरेंट्सलाही सोबत घेऊन बसा हा फॉर्म भरताना. कारण ठीक आहे, ब्राईट फ्युचरला तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही या फॉर्मद्वारेच देणार आहात. तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे, मार्कशीट दिलेलं आहे, ते खरं आहे. पण तुम्ही ह्या फॉर्मला भरताना प्रॉपर पद्धतीने भरा. कुठलीही मिस्टेक करू नका. मी अजूनही सांगतोय, तिसऱ्यांदा सांगतोय, फॉर्म भरताना कुठलीही मिस्टेक करू नका. परमनंट ऍड्रेस मध्ये सिटी नंतर तालुका मॅन्डेटरी टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, स्टेट टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. हे परमनंट ऍड्रेस मध्ये डिटेल प्रॉपर पद्धतीने टाकायचे आहे. रिझर्वेशन अँड कॅटेगरी, आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. बघा, ज्या विद्यार्थ्याला रिझर्वेशन किंवा कॅटेगरी आहे तर त्यांना या ठिकाणी नॅशनॅलिटी चूज करायचं आहे. इंडियन झाल्यानंतर डोमेसाईल जर क्लिक करताय, डोमेसाईल येस मॅन्डेटरी येसच लागणार आहे. ओसीआय कार्ड होल्डर नो, तुम्ही ओसीआय कार्ड होल्डर नाहीये. एनआरआय नो. रिलिजियस रेसिडेन्सी, रिलिजियस मध्ये काय तुम्ही कोणत्या याच्या ठिकाणी राहता, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, हे तुम्हाला इथं कंपल्सरी. मी ग्रामपंचायत सिलेक्ट केलंय. कॅटेगरीसाठी जर गेलं, कॅटेगरीमध्ये एवढ्या सगळ्या कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचंय. आता समजा फॉर एक्झाम्पल मी जनरल कॅटेगरी मधून सिलेक्ट करतोय. सब कॅटेगरीची गरज आहे का? सब कॅटेगरीमध्ये काय असतं माहिती का, कोणी कोणी सब कॅटेगरी पण मेन्शन करतं, तर कोणाची असेल तर त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आहे का? कास्ट सर्टिफिकेट असेल, माझ्याकडे मी जनरलचं आहे त्यामुळे मी नो करतो. पण जनरल तुम्ही जर या ठिकाणी जर ओबीसी कॅटेगरी किंवा एससी कॅटेगरी सिलेक्ट जर केलं तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला येस म्हणायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट वरचा जो ऑनवर्ड नंबर आहे तिथे मेन्शन केलेला असतो, ऑनवर्ड नंबर कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी ऑनवर्ड नंबर समथिंग टाकून देतो. अशा पद्धतीने ऑनवर्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही पुढे जर गेले तर कास्ट सर्टिफिकेटची इश्युइंग डेट, तुम्हाला इश्युइंग डेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. मी समजा फॉर एक्झाम्पल 21/10/25 या दिवशी माझी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आलेली आहे. इश्युइंग अथॉरिटीचं नाव लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल तालुक्याचा जो तालुका ऑफिस अशा पद्धतीने प्रॉपर असं मेन्शन करायचंय. त्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट, कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं इश्यू झालंय, नाशिक, मी नाशिक मेन्शन केलेलं आहे.
त्यानंतर हे खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणीही मिस करू नका, याला प्रॉपर टाका. कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जर येस केलेलं आहे, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर तुम्हाला व्हीसी नंबर तुमच्या जो रिसिप्ट भेटते तो रिसिप्टवरचा नंबर टाकायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटी इश्युइंग डेट तुम्हाला इश्युइंग डेट टाकायची या ठिकाणी. त्यानंतर पुढे आलं कास्ट व्हॅलिडिटी इश्युइंग अथॉरिटी, कास्ट व्हॅलिडिटी इश्युइंग डिस्ट्रिक्ट आणि स्पॉजेस एनसीएल. जर आता एखादा कॅन्डिडेट जर एनसीएल ऍप्लिकेबल असेल, फॉर एक्झाम्पल जर ओबीसी कॅटेगरी असेल तर ओबीसी कॅटेगरीला एनसीएल ऍप्लिकेबल आहे, पण ते जर एससी एसटी ला जर गेलं तर नॉट ऍप्लिकेबल आहे. हे तिथे तुम्हाला प्रॉपर मेन्शन करायचं आहे. एनसीएल सर्टिफिकेटचा आउटवर्ड नंबर, एनसीएल सर्टिफिकेटचा इश्युइंग डेट, एनसीएल सर्टिफिकेटचे इश्युइंग अथॉरिटी. त्यानंतर एनसीएल सर्टिफिकेट इश्युइंग डिस्ट्रिक्ट अँड अॅन्युअल इन्कम टाकायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट 1 इयर व्हॅलिड, कोणतंही इन्कम सर्टिफिकेट हे 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. कॅन्डिडेट जर काही स्पेशल असेल, फॉर एक्झाम्पल इन्कम सर्टिफिकेट तुमचं 1 ते 3 वर्षाचं असेल तर इथं प्रॉपर मेंटेन करा. 3 वर्षाचा आहे. रिलिजियस मायनॉरिटी कोटा, या ठिकाणी कोणतं रिलिजियस आहे तुमचं, जसं मुस्लिम, जैन, ख्रिश्चन हे जर मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी मेन्शन करा, नसेल तर नॉट क्लेमिंग म्हणा. क्लेम लिंग्विस्टिक मायनॉरिटी नाही करत आम्ही, लिंग्विस्टिक कोणती मायनॉरिटी क्लेम नाही करत. कॅन्डिडेट ऑर्फन असेल तर ऑर्फन म्हणून येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणा. ऑर्फन सर्टिफिकेट असेल, आता नॉट ऍप्लिकेबल आहे तर नॉट ऍप्लिकेबल. पर्सन विथ डिसॅबिलिटी जर असेल तर या ठिकाणी डिसॅबिलिटी प्रॉपर पद्धतीने मेन्शन करायचं आहे. त्यानंतर येऊया 10वीच्या मार्क्सकडे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पूर्ण फॉर्म आहे हा भरायला तुम्हाला 2 तास लागतील. पण या 2 तासामध्ये पुढचं खूप सारं काम कमी होणार आहे. सो 2 तास हा फॉर्म भरण्यामध्ये जाऊ द्या, 4 तास जाऊ द्या, तुमच्याकडे पूर्ण 1 दिवसाचा टाइम आहे. हा फॉर्म प्रॉपर पद्धतीने भरा, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. 10वीच्या या ठिकाणी इयर ऑफ पासिंग, वन ऑफ द लँग्वेज इन स्टडीड, कोणत्या लँग्वेजमध्ये शिकले, स्टेट ऑफ पासिंगची तुम्हाला इन्फॉर्मेशन लागणार आहे. डिस्ट्रिक्ट ऑफ पासिंग, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे तुमचं पासिंगचं, तालुका कोणत्या तासमधून झाले, 10वीचे आउट ऑफ मार्क्स किती होते, त्यानंतर 10वीचे ऑप्टेन आउट ऑफ किती, फॉर एक्झाम्पल 600 मार्क्स असतील आउट ऑफ, तर आउट ऑफ 600 टोटल 600 त्याच्यापैकी ऑप्टेन किती झाले, मला ऑप्टेन 500 झाले. हे प्रॉपर पद्धतीने इथे असे मेन्शन करा, म्हणजे टेन्शन नाही, त्याचा पर्सेंटाईल ऑटोमॅटिकली या ठिकाणी निघून जातं. त्यानंतर आता येऊया पुढे 12वीच्या डिटेल्स. 12वीच्या डिटेल्सच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन तुम्ही कुठून पास झाले, इयर ऑफ पासिंग, रोल नंबर, त्याचाच 12वीच्या मार्कशीट वरचा रोल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. स्टेट ऑफ एचएससी पासिंग, तुम्ही कोणत्या स्टेटमधून पास झाले, डिस्ट्रिक्ट एचएससी पासिंग, तालुका एचएससी पासिंग त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. फिजिक्स ऑप्टेन मार्क्स, फिजिक्सचे आउट ऑफ मार्क्स, म्हणजे किती आउट ऑफ तुम्हाला फिजिक्समध्ये मार्क्स भेटले, केमिस्ट्री ऑप्टेन मार्क आणि किती आउट ऑफ केमिस्ट्रीमध्ये मार्क्स भेटले, बायोलॉजी ऑप्टेन मार्क्स किती मार्क्स तुम्हाला भेटले आणि आउट ऑफ किती भेटले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बायोलॉजीमध्ये तुम्हाला 90 मार्क्स भेटले आउट ऑफ किती, 100 आउट ऑफ 90 मार्क्स भेटले मला फिजिक्समध्ये. हे टोटल ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन करतं. इंग्लिश ऑप्टेन, इंग्लिश आउट ऑफ 100, इंग्लिशला आउट ऑफ किती मार्क्स असतात, 100 मार्क्स असतात, त्यापैकी किती भेटले तुम्हाला, फॉर एक्झाम्पल इंग्लिशसाठी 50 मार्क्स भेटले. तर अशा पद्धतीने ते टाकायचं आहे. टोटल मार्क्स ऑप्टेन म्हणजे तुम्हाला किती मार्क्स भेटले, जसे 600 पैकी 500 मार्क्स भेटले फॉर एक्झाम्पल, आणि टोटल मार्क्स ऑप्टेन, सॉरी आउट ऑफ मार्क्स, ओके, 12 टोटल मार्क्स आउट ऑफ 500 नाही 600 येतं आहे तिथे इथं. ओके, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करतं. फॉर एक्झाम्पल हे खूप गरजेचं आहे. आता पॅरलल रिझर्वेशन, आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं रिझर्वेशन असतं, काही स्पेसिफिक रिझर्वेशन असतं. हे रिझर्वेशनही तेवढेच गरजेचे आहे. या ठिकाणी पॅरलल रिझर्वेशन मध्ये बघू शकता, क्लेमिंग एनी स्पेसिफिक पॅरलल रिझर्वेशन, जसं की काही येस करत असतील तर त्या ठिकाणी कोणतं रिझर्वेशन येस करायचं बघा. क्लेमिंग हिल्ली एरिया, हिल्ली असेल तर नाही, असेल तर नो. हिल्ली एरियाचं कोणतं व्हिलेज आहे, कोणत्या गावाचं हिल्ली एरिया आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं. हिल्लीचा तालुका. पीडब्ल्यूडी क्लेमिंग, जर फिजिकली हँडिकॅप असेल, येस नो करायचं आहे, किंवा या गोष्टी तिथे त्या ठिकाणी मेन्शन करायच्या. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट 42% जास्त असेल, तेही तालुक्याचं, तर या ठिकाणी मेन्शन करायचंय. कारण तालुक्याचं मेन्शन केल्यानंतर तुम्हाला जे हॉस्पिटल आहे मुंबईचं आणि नागपूरचं एम्स हॉस्पिटल आहे, या 2 ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन करून आणायचं असतं. दोघांपैकी एक ठिकाणी जायचं, एक टाइम फ्रेम दिली जाईल, त्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करून आणायचं असतं. सो हे जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे हे प्रॉपर पद्धतीने मेन्शन करण्याचा प्रयत्न
करा. क्लेमिंग डिफेन्स रिझर्वेशन आहे का? डिफेन्स रिझर्वेशन नसेल तर नो म्हणा. डिफेन्स सर्टिफिकेट म्हणायची गरज आहे. कोणतं डिफेन्स सर्टिफिकेट आहे? एक्स सर्व्हिसमॅन, करंट सर्व्हिसमॅन, अदर स्टेट अँड ट्रान्सफर. हे डिफेन्सचं प्रॉपर बघून घ्या. नॉट ऍप्लिकेबल असेल तर नॉट ऍप्लिकेबल करा. त्यानंतर येऊया पुढे, आपल्याला कोणता कोर्स चूज करायचा. बघा, या फॉर्म मध्ये विशेष काहीच नाहीये, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर बघितलं तर बघा, पहिला पार्ट होता सगळ्यात फर्स्ट नीट यूजी इन्फॉर्मेशन. यामध्ये सीईटी सेलचं पण इन्फॉर्मेशन द्यायचंय. पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायची या ठिकाणी. परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. रिझर्वेशन अँड कॅटेगरी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीची इन्फॉर्मेशन टाकायची, 12वीची टाकायची, पॅरलल रिझर्वेशन काही दुसरे रिझर्वेशन आहे का तुमचे ते टाकायचे. त्यानंतर करंट ऍप्लिकेशन फीज. बघा, तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचंय हे सर्वांनी लक्षात घ्या. आता जर तुम्हाला एमबीबीएस साठी अप्लाय करायचं असेल यस म्हणा. बीएमएस साठी अप्लाय करायचं असेल यस म्हणा. बीपीटी साठी अप्लाय करायचं असेल यस म्हणा. जर तुम्हाला फक्तच एमबीबीएस साठीच अप्लाय करायचंय, याला नोच असू द्या. कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्हाला फक्तच एमबीबीएस साठी अप्लाय करायचंय यस म्हणा. बीडीएस साठी अप्लाय करायचंय यस म्हणा. आणि नसल करायचं नो म्हणा. फक्त बीएमएस साठी अप्लाय करायचं यस म्हणा. किंवा काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना फक्त बीपीटी साठीच अप्लाय करायचंय, त्यांनी पहिलं नो नो करा आणि लास्टला बीपीटी यस म्हणा. अप्लाइंग कोटा, स्टेट कोटामध्येच अप्लाय करायचंय. आयक्यू कोटा असेल तुमचा, आयक्यू कोटा नंतर आपण अप्लाय करू शकतो. पहिलं स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ऍप्लिकेशन फीस पेड, याला काही मेन्शन करायची गरज नाही. तुम्ही जर ब्राईट फ्युचरचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट असाल आणि तुम्ही ब्राईट फ्युचरला जर फुल पॅकेज जर घेतलं असेल तर ब्राईट फ्युचर पे करतं. आणि जर तुम्ही स्वतः जर फॉर्म फिल करत असाल तर इथे तुम्हाला लगेच मेन्शन करायची गरज नाहीये. हा प्रॅक्टिस फॉर्म आहे. या ठिकाणी खूप महत्वाचा पॉइंट आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. मी ऑलरेडी डॉक्युमेंट्सचा व्हिडिओही बनवून झाला आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला याच्याबद्दलही प्रॉपर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली. पण मी आता सांगणार आहे की एक्झॅक्ट तिथे अपलोड कोणते करायचे. ऍडमिट कार्ड, नीटचा स्कोर, मार्कशीट, नीट कन्फर्मेशन पेज, 12th मार्कशीट अपलोड करायचं, 10th पासिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी प्लस डोमेसाईल, मेडिकल फिटनेस अँड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. हे 8 डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे. जर तुमचे जर डॉक्युमेंट असतील फॉर एक्झाम्पल, तर डॉक्युमेंट असतील तर आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचंय डॉक्युमेंट येस कंपल्सरी. हे सगळे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत, तुमच्याकडे असायलाच हवे. जर नसतील तर आपण काही करू शकणार नाही. आपला फॉर्म भरताना तिथे क्युरी येणार आहे. सो सगळे येस करायचे आहे. आणि इथे जे डोमिसाईल नॅशनॅलिटीच्या ठिकाणी बारकोडच्या खाली एक नंबर असतो, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मेन्शन करायचा आहे. तो मेन्शन केल्यानंतर तिथे जो नंबर तुम्ही इथे टाकणार आहे तोच नंबर तुमच्या ओरिजिनल फॉर्म मध्येही येणार आहे. आता येऊया कास्ट सर्टिफिकेट. आता जर काही विद्यार्थी असे असतात की त्यांना ओपन मधून आहे, त्यांना फक्त वरचे किती डॉक्युमेंट्स लागणार आहे? हे वरचे 8 डॉक्युमेंट्स लागणार आहे. पण काही विद्यार्थी कॅटेगरी मधून येतात. फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट आहे. आता एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजे या सर्व कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट असतं, व्हॅलिडिटी असतं. आणि नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनल कोणाला लागतं हे तुम्हाला ऑलरेडी आता सांगितलेलं आहे, तुमच्या ग्रुपवरतीही मेन्शन केलेलं आहे. या ठिकाणी बारकोड नंबर मॅन्डेटरी टाका. प्रत्येक ठिकाणी बारकोड नंबर मॅन्डेटरी टाकत चला. नॉन क्रिमिनल लागणार असेल तर यस म्हणा, नसेल लागणार तर नाही म्हणा. हे तुम्हाला माहिती ऑलरेडी नॉन क्रिमिनल कधी लागतं कधी नाही लागत. मायनॉरिटी सर्टिफिकेट, तुम्ही जर मायनॉरिटी मधून असाल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर डिफेन्स कोटा नो. त्यानंतर हिली एरिया सर्टिफिकेट नो. हे प्रॉपर अशा पद्धतीने मेन्शन करायचं. या ठिकाणी कन्फर्मेशन पेज बनायचं आणि सबमिट ऍप्लिकेशन म्हणायचं, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. बघा, हा जो फॉर्म आहे त्याला प्रॉपर पद्धतीने बघा, त्यानंतर तुम्ही फायनल करा. तुम्हाला वाटलं तर एक डेमो फॉर्मही तुम्ही तुमच्याकडे मागून घ्या की आम्हाला हा डेमो फॉर्म आहे, तर ह्या डेमो फॉर्म वरती आम्ही भरू का, कशा पद्धतीने डेमो फॉर्म भरायचा यावरतीही एक फॉर्म भरलेला आहे. तो डेमो फॉर्मही तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये मागून घेऊ शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म प्रॉपर पद्धतीने भरा, म्हणजे तुम्हाला नंतर जेव्हा फॉर्म फिलिंगच्या वेळेला गडबड होणार नाही, कुठली मिस्टेक होणार नाही. हा त्या ठिकाणी प्लस पॉईंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप आता सध्या गायडन्स पॅकेज तुमच्यासाठी अवेलेबल आहे. गायडन्स पॅकेज जर घ्यायचं असेल, लवकरात लवकर गायडन्स पॅकेज साठी बुक करा. बिकॉज ऑफ जसं फुल पॅकेज लिमिटेड सीट्स होत्या, गायडन्स पॅकेजच्याही लिमिटेड सीट्स आहेत. लवकरात लवकर बुकिंग करा, अदरवाईज तुम्हाला गायडन्स पॅकेजही भेटणं अवघड होऊन जाणार आहे. थँक्यू सो मच. ब्राईट फ्युचरचा हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, ज्यांना महाराष्ट्र स्टेटचं सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करायचं आहे या वर्षीचं, त्यांच्यापर्यंत. थँक्यू सो मच.